भागवत हो. डोमेग्राम लीळेंच्या आजच्या 20व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत उत्तरार्ध 111 क्रमांकाची लीळा. दायंबा श्रीनिमित्ते दुःख करणे. एकुदी सर्वज्ञ म्हटले भोजा मरता तरी निके होते. म्हणजे एकदा स्वामी म्हणतात की दायंबास हे जर का मेले असते, म्हणजे आम्ही असताना जर का ते त्यांचा मृत्यू होतो तर चांगलं झालं असतं. किंवा मग अनुसरण घेऊन, म्हणजे आता पुढे त्यांची काय परिस्थिती होणार आहे अनुसरण तर ते घेणार नाहीयेत आणि अजून काही दोष निर्मिती होऊ शकते वगैरे, या दृष्टिकोनातून स्वामी म्हणतात की उद्या त्यांना अजून काही प्रपंचामध्ये ते ज्या अडकणार आहेत त्या प्रपंचाच्या संपर्कामुळे, त्या प्रपंचाच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांना अजून जी दुःख निर्मिती होणार आहे पुढे ती अतिशय भयानक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू जर का आत्ताच झाला तर खूपच चांगलं होईल. म्हणजे त्यातल्या त्यात काहीतरी परमेश्वरी सुद्धा उरी राहते की ही व्यक्ती जर का जगली असती तर अनुसरण घेतलं असतं कदाचित, असंच परमेश्वर मानतात आणि त्याला परत अनुसरणाची संधी मिळू शकते. तर अशा पद्धतीने परमेश्वराला असं वाटतं की आता मरा तरी चांग, म्हणजे आता कुठली दोष निर्मिती झालेली नाहीये त्यांच्याकडनं, म्हणून ठीक आहे आता मेले तर चांगलं आहे. किंवा जगले तर अजून काहीतरी दायंबास हे कसे आहेत की हे शब्दांचं छल करणारे आहेत. शब्दांबद्दल किंवा म्हणजे बोलण्यामध्ये ते माहीर असल्यामुळे ते कुठल्या विषयाला कुठला मोड देतील आणि कशा प्रकारे त्याच्यातनं स्वतःचा स्वार्थ साधून घेतील हा त्यांचा भाग आहे. तर तेव्हा स्वामींना असं वाटतं की आत्ताच जर का म्हणजे असे लोक जे आहेत हे काहीतरी कर्तृत्व करणारे असतात, पण ते चुकीचं कर्तृत्व जर का झालं तर त्याच्यामुळे त्यांना दोष निर्मिती होऊ शकते. आणि म्हणून म्हटलं जातं की आता मरता तरी निके होते. जसं स्वामींचं वचन एक आहे की आता मरा तरी चांग, म्हणजे आता म्हणजे जेव्हा तुम्हाला दोष निर्मिती झालेली नाही आहे, जेव्हा तुम्ही गुणदायक याच्यामध्ये तुमचं चालणं सुरू आहे आणि अशा वेळेला जर का तुमचा मृत्यू होतो तर काय होतं की तुमची ती गुणदायकता जी आहे, गुणपूर्वक जे वागणं जे आहे ते पुढे कंटिन्यू तसं होत राहतं आणि त्याच्यामुळे काय आहे की ती एक लिंक बरोबर राहते. परंतु असं करता करता मध्ये जर का दोष घडला तर, कारण की परमेश्वराला जीवाविषयी निश्चिती नाही आहे की हा पोर जीव म्हटलं कुठल्या वेळेला काय करेल आणि कुठलं पाऊल तो उचलेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून स्वामींना परमेश्वराला असं वाटतं की आम्ही इथे असताना, समोर असताना जर का जीव जर का तो निर्दोषपणे जर का त्याचा मृत्यू होतो आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की थोडा जरी दोष घडला तरी त्या कार्यामध्ये ती निष्पत्ती त्याची होते आणि तो त्याचा जो काही तो दोष आहे तो पुढच्या जन्मातही त्या जीवनामध्ये परत उद्भवू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून परमेश्वराला असं वाटतं की आता जर का हा निर्दोष आहे, आता जर का कुठल्याही प्रकारचा दोष याच्याकडनं घडलेला नाही आहे, तर मग काय झालं पाहिजे की त्याच्याकडनं ती दोष निर्मिती होण्याच्या आधीच त्याचं जे मृत्यू आहे की तो मृत्यू त्याला प्राप्त झाला पाहिजे, या दृष्टिकोनात नाही हे. आता मरा तरी चांग, म्हणजे देवाने म्हणजे तुमचं मरण चिंतलेलं नाही आहे, तर त्या मृत्यूमध्ये सुद्धा परमेश्वराने जीवाच्या भल्याचंच चिंतन केलेलं आहे. म्हणजे परमेश्वर जे पण काही चिंतन करतात ते जीवाच्या भल्याचंच चिंतन करत असतात. म्हणजे जीवाचं जगण्यामध्ये सुद्धा भल्याचंच चिंतन आहे आणि परमेश्वराच्या मृत्यू चिंतितात जीवाचं, त्याच्यामध्ये सुद्धा जीवाचं भलंच आहे की त्याच्याकडनं दोष निर्मिती भविष्य काळामध्ये होऊ नये. आज आम्ही आहोत तर सगळ्या गोष्टी सांगत आहोत, पण उद्या असन्निधान जर का प्राप्त झाले या जीवांना तर मग काय होईल तेव्हा कोणी सांगणारं नसेल किंवा कोणी कोणाचं ऐकणारही नसेल. मग अशा बाबतीमध्ये काय होईल की दोष निर्मिती जरी होत असेल तरी सुद्धा कोणी सांगणारं नसेल आणि कोणी सांगितलं तरी त्यांचं कोणी ऐकेलच असं नाही. मग पुढे जाऊन दोष निर्मिती व्हावी आणि मग दोषाला तो जीव नरकाला जावा, दुःखाला जावा, ह्याच्यापेक्षा आताच आमच्यासमोर निर्दोषपणे जर का तो मेला तर खूप चांगलं होईल. या दृष्टिकोनातनं परमेश्वराने जीवाच्या मृत्यूचं सुद्धा चिंतन केलेलं आहे. कारण की जीव सर्व दोषांचे आळे असं सांगत असताना, म्हणजे तो सर्व दोषांचे आळे आहे
आणि सर्व दोषरूपच आळे जीवाचा आहे. दोन्ही गोष्टी झाल्या. सर्व दोष त्या जीवाच्या आळ्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये फक्त दोषदायकच गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आणि सोबतच इथे सांगितलेलं आहे की सर्व दोष सुद्धा त्या आळ्यामध्ये आहेतच, परंतु सर्व त्याचं आळच दोषरूप आहे. म्हणजे पूर्ण आळं दोषरूपानेच ते बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गुणाची जी किंवा गुणदायक गोष्टींची जी संग्रहरूपता आहे ती कमी प्रमाणामध्ये आहे. कारण की जीवाकडे अधमती, अधगती, अधरती या 3 गोष्टी जीवाकडे आहेत. आणि त्याच्यामुळे अधमतीमुळे, अधविचारांमुळे काय होतं की अधविचारांमुळे अधवाचिके होतं. अधमती, अधगती म्हणजे अध गोष्टींकडे त्याची चाल सुरू होऊन जाते. आणि अधरती म्हणजे त्या वाईट गोष्टींमध्ये तो स्वतःला रमवून घेतो, त्याला खूप आनंद त्याच्यामध्ये वाटतो. म्हणजे एखाद्याशी भांडण करायचंय किंवा मौन बाळगायचंय, काय उत्तम आहे? मौन बाळगणं हे उत्तम आहे, परंतु त्याला भांडण करण्यामध्ये त्याला जास्त स्वारस्य वाटतं. कुणाला माफ करणं किंवा कुणाला शिक्षा देणं, मग त्याच्यात काय चांगलं आहे? त्याला शिक्षा देणं हे जास्त चांगलं वाटतं जीवाला. म्हणजे दोष निर्मितीकडे जीवाचा कल अधिक असतो, गुणदायक गोष्टींकडे जीवाचा कल कमी प्रमाणामध्ये बघायला मिळत असतो. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराने ते जीवाचं ते मरण चिंतलेलं आहे. आणि सोबतच सांगितले की जीव सर्वाधिकारी. सर्वाधिकारी हे वचन एवढं कॉमन वचन, म्हणजे सर्व बाजूनी व्यापक असं ते वचन आहे की जीव सर्वाधिकारी म्हणजे दोषार्थी सुद्धा सर्वाधिकारी आणि गुणार्थी सुद्धा सर्वाधिकारी आहे. तुम्ही तुमची कुठली बाजू वाढवता आणि कुठली बाजूला तुम्ही जास्त फोकस करता ती गोष्ट तुमच्यामध्ये वाढणार आहे. स्वामी सांगतात जीव जैसा संगी ठेवी जे तैसा ठाके. म्हणजे जसं तुम्ही संग ठेवणार, जशी तुम्ही तुमच्या आसपासचं जे वातावरण ठेवणार तसं ते वातावरण ठेवल्यानंतर जीव जैसा तैसा ठाके म्हणजे तसं तुम्ही होणार आहात. तुम्ही तामस जागेमध्ये स्वतःला ठेवत असाल तुम्ही तामस होणार, राजस जागेत ठेवत असाल तर राजस होणार, सात्विक जागेत ठेवत असाल तर सात्विक होणार. आणि परमेश्वराच्या संपर्कात तुम्ही स्वतःला ठेवत असाल तुम्ही निर्गुण होत राहणार. म्हणजे दोषरहित पूर्णपणे परमेश्वरासारखं व्हायला लागू आपण हळूहळू हळूहळू हळू. तर सर्वाधिकारी म्हणजे इतकं व्यापक वचन आहे. मग तुम्ही स्वतःला कशामध्ये ठेवता ते लक्षात घ्या, किंवा कशामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. तुम्हाला वाटतं का की आमच्याकडनं स्मरण होत नाही, मग त्याचं रडगाणं गात बसू नका. जे स्मरणनिष्ठ लोक आहेत त्यांना जाऊन भेटा, त्यांच्या संपर्कात राहा, त्यांच्यासोबत राहून तुम्ही स्मरणनिष्ठ व्हाल. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला वाटतं का तुम्हाला लीळा तुम्हाला नाही समजत, तर जे लीळा वाचणारे लोक आहेत त्यांच्या संपर्कात राहा. तुम्हाला आपोआप त्या लीळा वाचायला यायला लागतील, लीळेंचे अर्थ कळतील. तुम्हाला वाटतं का की तुमच्याकडनं वचन पाठांतर होत नाही, तर वचन पाठांतर करणाऱ्या लोकांमध्ये राहा, आपोआप तुमची मानसिकता तशी होणार आहे. परंतु आपण काय करतो, सगळ्यांना तोडून राहतो. त्याच्यामुळे काय होतं की आपण ह्या गोष्टींशी कधी जोडल्याच जात नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला कशामध्ये ठेवायचंय, त्याच्यामध्ये कसं व्हायचंय तुम्हाला आधी ते ठरवा. तुम्हाला काय व्हायचंय नेमकं. तर तुम्हाला नुसतं स्मरणनिष्ठ व्हायचं नाही, तुम्हाला नुसतंच काही वचन पाठांतर करणारे व्हायचं नाहीये. आता खूपसे लोक वचन पाठांतर करतात आणि आमचं 9 प्रकरण पाठ आहेत, आमचे आचाराचं पाठ आहे, आमच्या दोन्ही माळिका पाठ आहेत, विचार आमचं पाठ आहे, पूर्ण सूत्रपाठ पाठ आहे, हे सगळं बोललं जातं. परंतु हे म्हणजे काय बोलतात ना त्याला, की हे पूर्णत्व नाही आहे, ही सुरुवात आहे फक्त. वचन पाठांतर ही सुरुवात आहे. आता तुम्हाला पुढे लगेच वचनाचं काय करावं लागेल, अर्थ पण शोधावा लागेल. तुम्ही म्हटलं आमच्याकडे भाजी तयार आहे, पण भाजी तयार हा उपाय नाही आहे, त्याच्यासाठी परत चपाती किंवा भात हा प्रकार लागणार, तर ते जेवण पूर्णत्वाला जाणार आहे. तसं वचनाचा अर्थ तुम्हाला आता माहिती करून घ्यावा लागेल. म्हणजे त्या बाजूने, त्या दृष्टिकोनातनं तुम्ही स्वतःचं अध्ययन सुरू केलं पाहिजे. आता जे काही तुम्ही हे वाचता ना पारायण वगैरे या त्या, म्हणजे 11-11, 21-21 वेळा, 101 वेळा ह्या गोष्टी आता बंद करा. हे खूप झालं आता. हे मला सांगा की तुम्ही इतक्या वेळ हे वाचायचे आणि तुमचं काय ज्ञान वाढलंय? काहीच ज्ञान वाढलं नाही. एकच गोष्ट 50 वेळा वाचायची, त्याच्याने कुठलं ज्ञान वाढणार आहे? काही ज्ञान वाढत तर नाहीच, पण ती चौकट, ज्या चुकीच्या चौकटीमध्ये तुम्ही जाऊन अडकलेला आहात, ती चौकट सुद्धा तुम्हाला बदलायला पाहिजे. आणि मानव पंथ म्हणजे काय आहे हे तुम्ही आता लक्षात घेतलं पाहिजे. मानव पंथ म्हणजे
अमक्या अमक्या स्तोत्राचं पारायण म्हणजे महानुभाव पंथ नाहीये. महानुभाव पंथ खूप मोठा व्यापक पंथ आहे. त्याची विचारसारणी खूप वेगळ्या स्तराची आहे, उंच स्तराची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही राहिलं पाहिजे. ती विचारसारणी तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि म्हणून तुम्ही जेवढे काही पारायण करता स्तोत्रांचे वगैरे बंद करा. सूत्रपाठाचं पारायण ते पण नुसतं सूत्रपाठाच्या पारायणात स्वतःचं आयुष्य घालवायचं नाहीये. सूत्रपाठाचं पाठांतर झालं पाहिजे लवकरात लवकर. सूत्रपाठांचे अर्थ आपल्याला लक्षात आले पाहिजे, त्या संदर्भातल्या लीळा. अशा पद्धतीने तुमचं ज्ञान वाढत जाईल. हेच ज्ञान वाढवण्याचं माध्यम आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही माध्यम महानुभाव पंथामध्ये नाहीये ज्ञान वाढण्याचं. आणि तुमचा तो ज्ञान जो काही भाग आहे तो वाढला पाहिजे, तर तुम्ही हुशार होणार. नाही तर नुसतंच आपलं एका याच्यामध्ये तुम्ही बसलेला आहात, त्याच्यातनं बाहेर आलं पाहिजे. आता त्या दिवशी मी मूर्त्या किंवा विशेष विकत घेण्यासंदर्भात, प्रसाद विकत घेण्यासंदर्भात मी काही सांगितलेलं. खूप लोकांचे प्रतिक्रिया मला आल्या की बाबा हे आम्ही सुद्धा अशा अशा प्रकारे हे विकत घेतले, ते विकत घेतलेले, आता काय करायचं. तर आता ठीक आहे, परंतु पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे विशेष विकत घ्यायचा नाही. प्रसाद महानुभाव पंथामध्ये वंदन करायला मिळतो, विकत मिळत नाही. आणि जो विकत मिळतो तो प्रसाद नसतो, हे लक्षात घ्या. प्रसादही विकत घेऊ नका. तुम्हाला सगळ्यांना हे हवं असतं की आम्हाला प्रसाद पाहिजे, घरात एक प्रसाद पाहिजे. नकली प्रसाद आणून तुम्ही वंदन करायला लागता. पेक्षा प्रसाद कोणीही म्हणजे ज्यांच्याकडे पिढ्यांमध्ये प्रसाद वंदनाच्या पेट्या ह्या पिढ्यानपिढ्याच्या चालत आलेल्या आहेत, त्या लोक सुद्धा पटकन लगेच पेटी विस्तारून तुम्हाला वंदन करायला देत नाहीत. म्हणजे उपलब्ध असलेला प्रसाद वंदन करायला सुद्धा लगेच मिळत नाही, तर विकत कसं काय मिळेल सांगा बरं मला. आणि म्हणून ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की तुम्हाला कुठला तरी पाषाण आणून दिला आणि म्हटलं हा परीस आहे, तर तुम्ही मान्य कराल का. परंतु विशेष म्हणून तुम्ही लगेच मान्य करता. तर या गोष्टींवर पण सुद्धा हे भान ठेवलं पाहिजे. एक जरी विशेष असला तुमच्याकडे तरी तुमचा उद्धार होणार आहे. आणि म्हणून या बाबतींमध्ये जे काही अज्ञान आपल्यामध्ये आहे ते अज्ञान काय केलं पाहिजे, आपण ते फेडलं पाहिजे. आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय अज्ञान फिटणार नाही. तसंच आहे की आपण सर्व गुणांचे सुद्धा कोण आहोत, अधिकारी आहोत. म्हणजे सर्व गुण तुम्ही काय वाढवणार तुमच्यातलं तो भाग वाढणार. म्हणजे गुण वाढवला तर गुण वाढेल, दोष वाढवला तर दोष वाढेल. अज्ञान वाढवा अन्यथा ज्ञान वाढवा, ते सुद्धा वाढत राहतं. आणि ज्ञान वाढवा तर ज्ञान सुद्धा वाढत राहतं. आता कोणीतरी म्हणालं की आम्हाला मूर्ती पाहिजे. मी म्हटलं मूर्ती अशी मिळत नाही, म्हणजे नमस्कारी पूर्ण मूर्ती मिळत नाही. ते बोलले आम्हाला सेवना करायला पाहिजे. म्हटलं असं काही नाहीये, सेवना मूर्तीचीच केली पाहिजे असं काही नाही, विशेषांची करू शकता. म्हणजे आमचे विशेष दत्तात्रय प्रभूंचा नाहीये, हा नाहीये, तो नाही. आता मुळामध्ये म्हणजे तुम्ही थोडं संशोधन जर का केलात, तुम्ही आता ज्ञानानुसार तुम्हाला चालायचंय. आता मला सांगा की सेवना हा प्रकार कुठून आलेला आहे, याचं संशोधन आता तुमच्याकडे मी देतो. हे तुम्ही संशोधन करा, विचारा लोकांना सेवना हा प्रकार कुठून आला, कुठे विहित केलेला आहे, कुठे सांगितलेला आहे. आम्हाला सेवादास्य सांगितलेलं आहे आणि स्मरण सांगितलेलं आहे. महानुभाव पंथीय साधकाने स्मरण केलं पाहिजे. स्मरण करताना लीळाचिंतन केलं पाहिजे. नामस्मरण आणि लीळाचिंतन या दोन गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु सेवनेचं एक फॅड आता आलेलं आहे आणि ते सांगितलं जातं की बाबा हा विशेष आम्ही तुम्हाला देतो तर याची सेवना झाली पाहिजे, ना त्या विशेषाला राग येईल. आता मला हे सांगा की विशेष हा जड वस्तू आहे, त्याचं जर का तुम्ही सेवना नाही केली तर मग विशेषाला राग येण्याचं काय कारण आहे. जर का आपण देवाने जे सांगितलेलं आहे ते आपण करत नाहीये तर मग त्याचा राग कोणाला आला पाहिजे, म्हणजे त्याचा देवाला राग आला पाहिजे ना. सेवना हा प्रकार देवाने सांगितलेला नाहीये, मग तो जरी नाही केलं तर देवाला राग येण्याचा काही प्रश्न नाहीये. तुम्ही हे बघा की याच्या व्यतिरिक्त देवाने किती किती गोष्ट सांगितल्या. 3 ते 6 उठणे सांगितलेलं आहे, मग तुम्ही उठता का. मग तुम्ही उठत नसाल तर मग त्याचा देवाला राग येत नाही का. तुम्ही प्रपंचामध्ये आसक्ती जी लावून ठेवलेली आहे त्याचा देवाला राग येत नसेल का. तुम्ही तुमचा वासनिक धर्मामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही, तुम्ही उपदेश धर्मामध्येच तुमचं वर्तन आहे, तर मग त्याच्यामध्ये देवाला राग येत नसेल का. तुम्ही अनुसरणाचं कुठलाही स्वतःमध्ये आचरण तुम्ही आणत नाही आहात तर त्याच्यामुळे देवाला राग येत नसेल का. म्हणजे
म्हणजे अशा कितीतरी गोष्टी अशा बघा ज्या देवानी सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण करत नाही आहोत, तर त्याचा देवाला किती राग येत असेल ते बघा. जे लिस्ट तुम्हाला दिलेली आहे ना, तुम्हाला एखाद्या कामाची जर का यादी दिली, तर ती यादीमधलं एकही काम जर का तुम्ही बाकीची केली आणि एक काम नसेल केलं, तर त्याचा तो विचार करा की हे कार्य आपण केलेलं नाही आहे. आणि दुसरी एक लिस्ट अशी असते, यादी असते की जी सांगितलेली नसते पण आपण ती करत असतो. तर ती गोष्ट नाही केली तरी चालतात, परंतु जे देवानी सांगितलं ते करा, त्याच्यानी परमेश्वर प्रसन्न होतील. आणि कालच्या हिंदी निरूपणामध्ये ते सांगितलेलं आहे मी, की जर का म्हणजे आपल्याला याचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे की परमेश्वर प्रसन्न कशाने होतात आणि नाराज कशाने होऊ शकतात. विशेष नाराज आणि प्रसन्न नसतो बरं का कधी पण, हे लक्षात घ्या. काही लोक हे पण सांगतात की बाबा हा विशेष जर का एकदम प्रसन्न असेल तर तो विशेष हलका लागतो आणि तो विशेष जर का नाराज असेल तर तो जड लागतो. आता तो विशेष मी 10 वेळा उचलून बघितला, तो तेवढ्याच वजनाचा वाटला. परंतु हे जे काही अन्यथा ज्ञान पसरवलं जातं हे कुठून आलेलं आहे, कुठे देवाने विहित केलं? आमच्या स्वामींनी सांगितलं ओटे कुठे आधी करून तुम्हाला नमस्कारणी किंगा, संबंध वंद्य सांगितलेलं आहे, हे सगळं सांगितलं. पण त्याच्यासोबत स्वामींनी कधी सांगितलं नाही की विशेष नाराज असतो की विशेष प्रसन्न असतो. प्रसन्न आणि नाराज हे परमेश्वर असू शकतात आपल्यावर, आपल्या क्रियेवर. तुम्ही चांगली क्रिया करत असाल तर परमेश्वर प्रसन्न होतील आणि वाईट क्रिया करत असाल तर परमेश्वर नाराज होतील. परमेश्वर नाराज तेव्हा होतील जेव्हा तुम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करत नाहीत, तेव्हा परमेश्वर नाराज होतात. मग परमेश्वरांनी काय काय सांगितलेलं आहे आणि आपण करतो ते परमेश्वरांनी सांगितलंय का हे आधी पडताळून बघा. आणि परमेश्वरांनी सांगितलेलं आपण करतोय का हे सुद्धा नंतर पडताळून पहा. एवढ्या 2 गोष्टी तुम्ही आधी लक्षात घ्या आणि मग पुढे आचरण तुमचं करा. आणि मग देवाने सांगितलेलं जर का आपण करत नसू तर मग परमेश्वर म्हणतात आता मरा तरी चांग, आमच्या डोळ्यात देखत जर तुम्ही गेलात तर बरं होईल. नाहीतर तुम्ही अन्यथा ज्ञान आणि अन्यथा ज्ञानाचं आणि अज्ञानाचं एवढं पेव फोडून एवढी मनस्थिती तुम्ही स्वतःची खराब करून घेणार आणि त्याच्यातनं कुठल्या प्रकारची दोष निर्मिती होणार हे सांगता येत नाही. विकल्पजनित क्रियांसारख्या क्रिया महानुभाव पंथामध्ये व्हायला लागल्या, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका महानुभाव पंथाची नाही. अन्य लोकांसारख्या गोष्टी आपल्याकडे सांगायला लागायला लागल्या. म्हणजे मी मागे पण प्रश्न उपस्थित केलेला होता, म्हणजे कोणीतरी स्मरण केलं, स्मरण करून नंतर मग त्यांनी असं बिछाण्याला हात फिरवला, असा पूर्ण गोल संकल्प सोडतात ना तसं बोट लावून असं तो पूर्ण हे केलं. म्हटलं हे काय केलं तुम्ही? ते म्हणाले हे रक्षक कवच मी हे केलं. म्हणजे म्हटलं म्हणजे काय ते? ते म्हणे दाही म्हटली आणि मग सगळीकडे असा गोल हात फिरवला. म्हटलं ह्याच्याने काय होईल? म्हणे ह्याच्यामुळे आता आपल्या आसपास भूत त्याच्यात पिशाच्च वगैरे हे येणार नाही. म्हटलं हे कोणी सांगितलं? म्हणे दाहीच्या लिळेमध्ये आहे. म्हटलं दाहीची लिळ कोणी सांगितली? अरे श्री चक्रधर स्वामींच्या एवढ्या मोठ्या लीळा आहेत लीळाचरित्रातल्या, त्या सोडून आपण दाहीच्या लीळेमध्ये घुसलो. तुम्ही देवाला नुसतं आठवत जरी असाल, नाम जरी घेत असाल तरी हे संकट येणार नाहीत ना. म्हणजे नामस्मरण करून तुम्ही आता हा दाहीचा उपाय करताय म्हणजे कुठे चाललं? आपल्याला प्रवास उलटा चाललेला आहे की तुम्ही आत्ता तुम्ही तूप खाल्लंय चांगलं आणि तुपावर तुम्ही डालडा खाताय, असा हा प्रकार चालू आहे. एकदा जर का तुम्ही तूप खाल्लंय तर मग डालडा खाण्याची काही गरज नाही. तुमच्याकडे तूप उपलब्ध आहे, मग डालडा खाण्याची काही हे नाही, आवश्यकता नाही आहे. तसं आहे की तुम्ही जर काही नामस्मरण केलं, नामस्मरण हाच पूर्णत्व विधी असा आहे की तो जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला पुढे कुठल्याही प्रकारची म्हणजे संकट येतील नाही येतील याबद्दल सगळं नामाच्या 10 ठायामध्ये सांगून ठेवलेलं आहे. एवढा पूर्ण विधी जर का तुम्ही करत आहात तर परत तुम्हाला वेगळा विधी करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. परंतु आपण त्याच्यावर तो विधी परत करत आहोत, म्हणजे ही अत्यंत चुकीची गोष्ट होत आहे. आणि म्हणून तसं करू नका. तुम्ही एक नामस्मरण आणि नामस्मरण करत असताना झोपताना लीळा चिंतन या 2 गोष्टी तुम्ही जर का केल्यात तर तुम्हाला स्वप्नही चांगली पडतील, तुम्हाला जागही लवकर येईल आणि तुमची मनस्थिती पण ठीक राहील. आणि प्लस देवाने सांगितलेलं तुम्ही करतायत याच्यामुळे परमेश्वर मुख्यत्वे प्रसन्न राहतील. सकाळी तुम्हाला जाग का येणार आहे? कारण की परमेश्वर तुम्हाला उठवतील, कारण की तुम्ही दिवसभर परमेश्वराने सांगितलेलं करत आहात. ज्यांना ज्यांना सकाळी 3 ते 6 मध्ये जाग येत नाही तर काय येत नाही, कधी संशोधन केलं का तुम्ही? त्याचं संशोधन असं आहे की तुम्ही परमेश्वराने सांगितलेलं करत नाहीत, त्याच्यामुळे परमेश्वर तुम्हाला उठवत नाहीत.
आमच्या बाईसा ज्या होत्या या दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वामींच्याच विधी करायचे, स्वामींनी सांगितलेला, स्वामींसाठी ते विधी केले जायचे. त्याच्यामुळे सकाळी स्वामी इखित खांकरीती, बाईचे सुजगरी होती, स्वामी त्यांना उठवायचे. त्याच्यानंतर भट्टोबास दिवसभर स्वामींच्या सेवेमध्ये असायचे आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा उठवणारे कोण होते? स्वामी स्वतः त्यांना उठवायचे. म्हणजे तुम्ही जर का ईश्वराचं सांगितलेलं करत असाल तरच तुम्हाला जाग येईल. तुम्हाला जर का जाग येत नाही तर लक्षात घ्या तुम्ही कुठेतरी चुकता आहात. आपण एवढी हवा भरून सुद्धा फुग्यामध्ये हवाच भरल्या जात नाही, म्हणजे फुगा कुठेतरी लिकेज आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या विधी करण्यामध्ये कुठेतरी काहीतरी चुकी आहे, तुमच्या विनंतीमध्ये, तुमच्या प्रार्थनेमध्ये काहीतरी चुकीचं घडतं आहे आणि म्हणून ती क्रिया परफेक्ट घडत नाहीये. ही गोष्ट आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. महानुभाव पंथाने आता काय केली पाहिजे? काट टाकली पाहिजे आणि सर्वार्थाने चौफेर पद्धतीने विचार केले पाहिजेत आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कुठे चुकताय तुम्ही, कुठे हुकताय, कुठे बरोबर आहे, अजून किती बरोबर केलं पाहिजे आणि किती आपण टाळलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून कळणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी देवाला असं वाटतं की हे लोकांनी दोष आचरण करत बसण्यापेक्षा मेलेले चांगले. उगाच जिवंत राहून काय होणार? दोष आचरण होत राहणार, अन्यथा ज्ञान, अज्ञान या गोष्टी होत राहणार. तर मला सांगा की तुम्ही झोपण्याचं जे तुमचं ठिकाण आहे त्याला तुम्ही दाईचं ते एक संरक्षक कवच तुम्ही लावून दिलं, ठीक आहे. पण आता तुम्ही उठून बाथरूमला गेलात, मग आता तिथे संरक्षण कवच आहे का? किंवा तुम्ही उठून बाहेर चाललात, आता बाहेर गेलात समजा काही कार्यानिमित्ताने, तर तिथे ते संरक्षक कवच आहे का? तुम्ही ते बिछाण्याला गोल करून काय होणार आहे तुमचं? अहो तुम्ही अंतःकरणामध्ये जर का परमेश्वर ठेवला तर मग आपोआपच बाहेर तुम्हाला ते वेगळं काही संरक्षक कवच लावायची गरज नाहीये. तिथे सुद्धा तुम्हाला नामस्मरण तुमचं चालू आहे तर ते नामस्मरण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागेत तुम्हाला ते उपयोगी येणार आहे. कुठेही तुम्हाला संकट येणार नाही, आलं तर ते टळेल, नाहीतर ती क्षमता परमेश्वर तुमच्यामध्ये निर्माण करून देतील. म्हणजे मी तुम्हाला ह्याचं उदाहरण तुम्हाला देईन की अंतरी परमेश्वर असणे आणि बाहेरून दाईची लीळा, याचा मी फरक तुम्हाला असं सांगेन की बाह्य दाईची लीळा आपण जी काय म्हणतो त्याच्यापेक्षा नामस्मरण हे किती महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये भेद काय आहे की तुम्ही स्वतः सशक्त आहात आणि तुम्ही स्वतः श्वास घेत आहात, म्हणजे तुम्ही जिवंत आहात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही उपकरणांची गरज नाही जिवंत ठेवण्यासाठी. तुम्ही स्वतः श्वास घेताय म्हणजे तुम्ही स्वतः जिवंत आहात. हे आहे परमेश्वर अंतःकरणामध्ये असणं. आता उदाहरण तुम्हाला समजलं नसेल, पण आता पुढचा टप्पा सांगेन तेव्हा तुम्हाला हे उदाहरण खऱ्या अर्थाने कळेल की तुम्हाला मनामध्ये जर का परमेश्वर तुमच्या मनामध्ये आहे तर आपोआप सहाय्य होणार, तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी करण्याची गरज पडणार नाही. परंतु दाही म्हणजे काय? व्हेंटिलेटर आहे. आता समजेल तुम्हाला उदाहरण. व्हेंटिलेटर हे तेवढ्या वेळापुरतच असतं, एकदा ते काढले की माणूस मरतो. व्हेंटिलेटर लावणं म्हणजे माणूस मेल्यात जमा आहे, व्हेंटिलेटर काढलं म्हणजे तो प्रॉपर म्हणजे मेलाच असं लिखाण म्हणजे डेथ सर्टिफिकेट बनवायला सोपं पडतं की व्हेंटिलेटर म्हणजे हे अशा प्रकारची विधी आहेत. दाही उपलक्षणे या ज्या काही गोष्टी आहेत हे अशाच प्रकारची विधी आहेत की ते जेवढ्या वेळ लावलं तेवढ्या वेळ लावलं, तेवढ्या वेळ श्वास चालू आहे. हा आता व्हेंटिलेटर कधी लावतात लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्वतः श्वास घेऊ शकत नाहीत, श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो आणि तो जर का नाही घेतला तर तुमचा मृत्यू होईल, अशा वेळेला तर व्हेंटिलेटर लावल्या जातं. म्हणजे तुमच्या स्वतःतला जेव्हा धर्म कमी होतो तेव्हा अशा गोष्टींचा आपण उपयोग घेतो. जर का तुमच्यातला धर्म कमीच नाही झाला तर तुम्हाला अशा गोष्टींची, अशा साधनांची उपयोग घेण्याची काही गरजच पडणार नाही. व्हेंटिलेटर म्हणजे आयुष्य नव्हे. व्हेंटिलेटर लावणं म्हणजे माणूस मेल्यात जमा आहे. तसं तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी करत राहता, नको त्या गोष्टी जे देवानी सांगितलेल्याच नाही आहेत. म्हणजे मी हा वाक्य तर मी खूप वेळा बोलतो, कारण की माझी स्वतःची अशी एक तळमळ आहे की खरोखर जे लोक विधी करतात ना त्यांनी दिवसातनं 25 विधी करण्यापेक्षा ना 5च विधी करावेत, पण देवाने सांगितले तेच करावे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, डालडा खायचाच नाही. प्युअर जे विधी सांगितलेत कमी करायचे. गाठ्या तुम्हाला करायचे 15 गाठ्या नका करू, 5च करा, पण लीळा युक्त स्मरणाने तुम्ही ते करा. तर त्याच्यामुळे काय होईल की तुमचा तो जो भाग आहे तो तो तुमचा गुणदायक भाग आहे तो वाढत राहणार आहे आणि यथार्थ ज्ञानाच्या आधारेच हा भाग वाढणार आहे. म्हणून तुम्ही उपदेशी आहात, आता तुम्ही नव्याने उपदेशी व्हा. आता तुम्ही उपदेश घेऊन तुम्हाला 25 वर्ष झालेत असा विषयच नका करू. तुम्ही बघा
की आत्ताच आम्ही आता उपदेश घेतलेला आहे आणि नव्याने आता आम्ही सुरुवात करणार आहोत. जेव्हा तुम्ही स्वतःला 25 वर्षाचे आम्ही उपदेशी आहोत असं जेव्हा तुम्ही स्वतःला शिक्का लावून घेता, त्यावेळी आता आम्हाला काही शिकायचं नाही आहे, आम्ही खूप जुने उपदेशी आहोत, अशा प्रकारचं ते तुम्ही ठरवून घेताय. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता नाही आम्ही नवीनच आहोत, तेव्हा तुम्ही माहिती काढण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तयार असता की आता आम्हाला माहिती काढायची आहे म्हणून. परंतु आपण आपलं ज्ञान मार्ग जर का आपण स्वतःच बंद केलं तर त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला ज्ञान होणं हे खूपच जिकिरीचं होऊन जाईल. आणि म्हणून आपण आत्तापासूनच सूत्रपाठ, लीळाचरित्र यावर आपलं पूर्णपणे लक्ष केंद्रित आपण केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं जे काही वाटचाल आहे ती आपली सुद्धा ती वाटचाल चालली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराला असं वाटतं असं अज्ञान आणि अन्यथा ज्ञानामध्ये या व्यक्तीने जगून दोष निर्मिती करून घेण्यापेक्षा यांनी काय केलं पाहिजे, मेलं तर चांगलं आहे असं परमेश्वराला वाटतं. तव बाईसे म्हणितले तरी काही बाबा बापुडा भोजा मरेल, बाईसा म्हणतात. अरे म्हणजे खरोखर देवा हे भोजा म्हणजे डायंबासांना भोजा असं म्हणायचे, तर हे खरोखर मरणार आहेत की काय, स्वामी असं म्हणतात. तर स्वामी म्हणतात भोजा न मरे तो कसला मरतो बाई, जे मरावे ते मरेल, जेव्हा मारायचे जीव जाऊन तेव्हा तो मरणार आहे त्याच्या कर्मफळाच्या माध्यमातून. त्याचं कर्म जेवढं त्यांनी जोडलेलं आहे मनुष्य देहातलं तेवढं तो भोगून आणि मग त्याचा मृत्यू व्हायचा तेव्हा होईल. भोजा जाय निमित्त थोर दुखिया होईल, परंतु ज्या पत्नीमुळे तो अनुसरण घेत नाहीये, स्वामींनी अनेक वेळा सांगितलं तेव्हा ते म्हणतात ना माझं इंद्रिय ऐकाचा निरोधू असे वगैरे वगैरे असं जे काही ते बोलतात. आणि प्रपंच, जड प्रपंच आणि त्याहीपेक्षा चेतन प्रपंच म्हणजे पत्नी मध्ये तो जो अडकलेला आहे आणि देवाने सांगितलेलं ते कार्य तो करत जेव्हा नाहीये, म्हणजे हे अशी परिस्थिती जेव्हा तो स्वतः ओढवून घेतोय कुणामुळे, ज्या पत्नीमुळे, तर ती पत्नीच काय होणार आहे पुढे जाऊन त्याची मृत्युमुखी पडणार आहे. आणि भोजा जाय निमित्त, जाय म्हणजे पत्नी, निमित्ताने म्हणजे तिच्या निमित्ताने थोर दुःखी होईल म्हणजे ती मृत्यू पावणार असल्यामुळे तिच्यामुळे तिला खूप दुःख पुढे होणार आहे. मग भोजयासी पुनःसंबंध होईल, तेथ दोघ पुत्र होतील. पुनःसंबंध म्हणजे पुन्हा त्याचं लग्न होईल दुसऱ्या पत्नीशी. म्हणजे कालच्या लीळेमध्ये आपण परवाच्या लीळेत बघितलं की भोज्या संक तुळशी अनुवाद या लीळेमध्ये आपण पाहिलं की पोमाईसा नावाची त्यांची ती दुसरी पत्नी होती. पहिली पत्नी त्यांची सरलेली आहे, दुसरी पत्नी होती आणि ती त्यांना सांगते की बाबा भिक्षा तुम्ही मागत नाही. ते म्हणतात की गोसावी काही भिक्षा विहिली असे ग्रस्त लोकांना, ते म्हणतात तरी काही विसरले ती. स्वामींनी भिक्षा विहित केलेली आहे आणि तिने ते आठवण करून दिली. ती पोमाईसा त्यांची दुसरी पत्नी होती. तर त्यांनी नंतर पुढे जाऊन पहिली पत्नी सरल्यानंतर मग दुसरी पत्नी त्यांनी केलेली आहे. तेथ दोघ पुत्र होतील म्हणजे दोन पुत्र त्यांना होतील. मग तया तैसेची झाले आणि त्यांना मग पुढे स्वामींनी जे विहित केलेलं होतं, सांगितलेलं होतं, विहित केलेलं नव्हतं परंतु विदित केलेलं होतं. विदित करणं म्हणजे सांगणं. तर ते जे सांगितलेलं होतं तसंच पुढे झालं. स्वामींनी सांगितलेलं कधी खोटं होत नाही. डाळिंबा स्त्रियेची थोर दुःखी झाले, आमचे डाळिंबा ती पत्नी सरल्यामुळे ते खूप दुःखी झाले. मग गोसाव्यांपाशी आले आणि मग स्वामींकडे ते आले. स्वामी असतानाच त्यांची पत्नी सरलेली आहे, ते दुःखी झाले. आता स्वामी का म्हणतात की हा आधीच मेलेला चांगला, कारण की डाळिंबांसारखा असा चांगला एक व्यक्तिमत्व आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये, प्रश्न करण्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे भट्टोवास, माहिमभट्ट, महादाईचा यांच्यानंतर डाळिंबासांचा नंबर लागतो प्रश्न करणाऱ्यांमध्ये, की खूप सुंदर सुंदर प्रश्न त्यांनी केलेले आहेत की स्वामींच्या सन्निधानी पण खूप व्यवस्थितपणे ते राहिलेले आहेत. फक्त अनुसरण ह्या ह्याच्यापासून ते कसे राहतात, लांब राहतात आपल्यासारखं, की बाबा अनुसरण बाकी आम्ही सगळं करायला तयार आहोत. 101 दिवे, 1.25 लाख फुलं, अमकं टमकं काय व्हायचं ते वाहू आम्ही, किती पैसे तेव्हा पाहिजे तेवढा पैसा खर्च करू, किती पाहिजे तेवढे पंचावतार करू, परंतु अनुसरण म्हटलं की लांब राहणं. माझं म्हणणं हे आहे की जे लोक पंचावताराला जेवढं महत्व देणारे लोक आहेत, की सिरियसली पंचावतार करणारे लोक आहेत बरं का, की बस वर्षातनं 5 पंचावतार झालेच पाहिजे, इतके सिरियस हे लोक पंचावतारासाठी आहेत, पंचावतार उपहारासाठी. हा, परंतु हेच लोक तेवढे पंचावतारांसाठी सिरियस नाही आहेत. माझं वाक्य लक्षात आलं का तुमच्या? जे लोक पंचावतार उपहार करण्यासाठी एवढे सिरियस आहेत, एकदम गंभीर आहेत,
तेवढे ते पंचावतारांसाठी एवढे गंभीर नाहीत की पंचावतार नेमकं सांगतात काय. तुम्ही पंचावतारांना फक्त भोजन खाऊ घालण्याच्या नादी लागलेले आहेत सगळे, पण पंचावतारांचं म्हणणं काय आहे ते पण तर ऐकावं लागेल ना तुम्हाला. आलं लक्षात काही. उपहार करायला म्हणजे पंचावतार उपहार हा सुद्धा विधी मानव पंथात अवांतर आलेला आहे. तुम्हाला जर का पाहिजे तर तुम्ही जुन्या लोकांना विचारा, त्यांच्या काळामध्ये हा उपहार असा होता का. मला खूप लोक म्हणतात हे तुम्ही असं कन्फ्युजन वाला सगळं सांगता आणि पुढे लोकांचं कन्फ्युजन होतं की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. लोकांनी कन्फ्युजन झालंच नाही पाहिजे. आपल्या प्रत्येक प्रवचनामध्ये फिक्स आहे की देवानी सांगितलं ते करा, त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे, पैसा खर्च करायचा आहे तर कराच, परंतु लोकांच्या मानवपंथी लोकांच्या आरोग्य सेवेसाठी तो पैसा खर्च करा. आवश्यक ठिकाणी जे अन्नदान ज्यांना जे लागतंय त्यांना ते वस्तू त्यांना द्या किंवा त्याचं द्रव्य त्याच्यासाठी तुम्ही ते उपयोगी लावा. म्हणजे योग्य ठिकाणी द्रव्य खर्च करा. तुम्ही वर्षाला जर का 2 लाख रुपये खर्च करताय पंचावतारा करण्याच्या मागे, तर तेवढे 2 लाख काय 2.5 लाख खर्च करा, पण योग्य क्रिया करण्यामध्ये ते खर्च करा. तर त्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही जर का राहिलात तर काय होईल, तुम्हाला कन्फ्यूज होण्याचा काही प्रश्नच नाहीये. ग्रस्त लोकांनी कुठेच कन्फ्यूज व्हायचं नाहीये. उलट तुम्ही सेवा हे करा. तुम्ही जर का आश्रमांमध्ये बरोबर अन्नधान्य दिलं, त्यांना जर का तुम्ही औषधोपचारासाठी काही द्रव्यदान दिलं वगैरे, तर कुठे त्यांची सुद्धा कुठल्याही प्रकारची काहीही तक्रार नसणार आहे. आणि म्हणून आपण पंचावतार उपहार करण्याच्या मागे लागण्यापेक्षा म्हणजे ते पॅशन बनवण्यापेक्षा, खूप लोक असे असतात की त्यांचं ते चालतं की आम्ही एवढा मोठा पंचावतार केला, तेवढा मोठा केला, शिन्नर स्त्रीलाच आम्ही प्रतिवर्षी पंचावतार करतो, सगळं झालं. पण तुम्ही कधी बघितलं का की त्या ठिकाणी काय समस्या आहेत, या समस्येचं तुम्ही कधी निवारण केलंय का. तुम्ही एखाद्या स्थानाला जाता, तिथे कुठल्या समस्या आहेत, त्या समस्येबद्दल तुम्ही तिथल्या लोकांना विचारलं का. तिथे जाऊन मोठा उपहार करून आले, 2 लाख रुपये खर्च केले, पण त्यांना विचारा की तिथे तुमच्याकडे काय काय अडचणी आहेत, मग त्या अडचणी तुम्ही त्यांना हे करा. त्यांना काही बाकीचे आजार त्यांना काय आहेत, तर ते आजार कशामुळे असतात. त्यांच्याकडे जे पाणी येतं ते क्षारयुक्त पाणी असतं. प्रत्येक ठिकाणी गावा विभागामध्ये पाणी जे येतं ते क्षारयुक्त असतं. ते क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे त्यांच्या तब्येती बिघडतात, तर त्यांना त्या फिल्टरची व्यवस्था तुम्ही करून द्या. अनेक लोकांना तिथे येणाऱ्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल. त्याचा मेंटेनन्स काय आहे वगैरे याचं सुद्धा तुम्ही लक्ष त्याच्यामध्ये घाला. ह्या गोष्टींमध्ये पैसे तुम्ही उपयोगी लावा, उपयोगी जाणार आहेत. त्या साधूंच्या जर का तब्येती बिघडल्या नाही, ते किती मोठं गोमट तुम्हाला त्याच्यातनं प्राप्त होणार आहे. तिथल्या समस्यांवर तुम्ही ते पैसे खर्च करा. तुम्ही 2 लाख रुपये तिथे खर्च करत आहात. साधूंनाही वाटतं की आमच्या आश्रमात पंचावतार होतो, पण साधूंना किंवा त्या आश्रमाला त्या पंचावताराचा काहीच उपयोग नसतो ना. मी अनेक वेळा हे गणित मांडलेलं आहे की हे सगळं द्रव्य आपलं मिठाईवाल्याला पैसे देतो, आपण भाजीवाल्याला देतो, मंडपवाल्याला देतो, कॅटरर्सवाल्याला देतो, आचार्याला देतो, हे सगळे पैसे तिकडे बाहेर जातात. फुलहारवाल्याला देतो, फळवाल्यांना देतो, हे पैसे सगळे त्यांना मिळत आहेत. तुमच्या मानव पंथातल्या लोकांना ह्याचे पैसे मिळतच नाहीयेत, फक्त उपहार होतोय. तर माझं म्हणणं असं आहे की तो 1 लाख रुपये किंवा 50,000 रुपये खर्च तुम्ही बाहेरच्या लोकांना ते पैसे देण्यापेक्षा त्या आश्रमामध्ये 50,000चं काम करून द्या तुम्ही. ते त्यांच्यासाठी तो उपयोगी पडणार, येणाऱ्या लोकांसाठी पण उपयोगी पडणार आहे. चांगल्या क्वालिटीचं तुम्ही फिल्टर चांगलं लावून दिलं की त्यांच्या तब्येती बिघडणार नाहीत. पुढच्या वेळेला अजून दुसऱ्या आश्रमात तुम्ही ते करा. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या ग्रुपनी थोडे थोडे पैसे जमवून योग्य गोष्ट करण्यामागे तुम्ही काय करा, ते पैसे तुमचं द्रव्य जे आहे ते उपयोगी लावा. तर हे जे आहे आपण काय करावं आणि काय करू नये, म्हणजे एक जणाने जर का काही विधी केला की त्याच्याच मागे सगळे लागतात आणि त्यांच्यापेक्षा आमचा विधी कसा मोठा होईल, चांगला होईल नव्हे बरं का, विधियुक्त होईल असं नाही, मोठा झाला पाहिजे. त्यांच्यात 500 लोक जेव्हा आम्ही 1000 लोक जेव्हा घालू, म्हणजे आपण त्या चढाओढीमध्ये लागलो, कॉम्पिटिशनमध्ये लागलेलो आहोत. त्याच्यातनं सगळ्यात पहिले बाहेर या, सगळे मूळ स्थितीमध्ये या तुमच्या. आपण ज्या क्षमतेमध्ये आहोत त्या क्षमतेमध्ये या. आता बघा की आम्हाला नेमकं करायचं काय आहे. तुम्ही जेव्हा पंथात आलात तेव्हा तुम्ही शपथ एक वेगळी घेतलेली आहे आणि तुम्ही काम वेगळं करताय, तर तसं नाही झालं पाहिजे. जी शपथ घेतलेली आहे तेच काम तुम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून जर का तुम्ही असं नाही केलं तर परमेश्वर नाराज होतात आणि त्यांना असं वाटतं की हा मेलेला चांगला. तसं दयाळंबांविषयी स्वामींना का वाटतं बरं, की स्वामींना असं वाटतं की हा पुढे जाऊन ना चुकीच्या गोष्टींसाठी हा दुःख करणार आहे, चुकीच्या गोष्टींसाठी दुःख होणार आहे.
तर ते दुःख होता कामा नये. आणि ते दुःख होताना देवाला ते आवडणार नाही. मी मगाशी सांगितलं डायंबास प्रश्न करणाऱ्यांमध्ये उत्तम होते, सगळं चांगलं होतं, फक्त अनुसरण म्हटलं की ते लांब पाळायचे, बाकी सगळ्या गोष्टींसाठी पुढे. अनुसरण म्हटलं की नको. मग देवाला असं वाटतं एवढा चांगला व्यक्ती, अधिकारी व्यक्ती, परंतु अनुसरण म्हटलं की नंतर तो लांब पळतो. तर मग एवढ्या चांगल्या अधिकाराचा हा व्यक्ती आहे, फक्त काहीतरी असा अनधिकार जोडलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं अनुसरण होत नाहीये. मग असा व्यक्ती जर का, ज्यांनी देवासाठी दुःख करावं अशा प्रकारची व्यक्ती, त्यांनी जर का पत्नीसाठी जर का ती व्यक्ती दुःख करायला लागली, तर ते देवाला ते बघायला ते आवडणार नाही. एखादा पहिला नंबर काढणाऱ्या मुलाचा दुसरा नंबर जरी आला तरी ते जे शिक्षक असतात त्यांना ते वाईट वाटतं, अरे पहिला नंबर काढणाऱ्याचा दुसरा नंबर कसा काय आला, म्हणजे ते बघवत नाही त्यांना. तसं आमच्या स्वामींना सुद्धा तुम्ही लोक प्रपंचासाठी रडत बसत असाल तर ते देवाला बिलकुल आवडणार नाही. तुम्ही अज्ञान अन्यथा ज्ञान क्रिया करताना देव जर का तुम्हाला बघत असेल तर ते खुश होतील का, मला ते सांगा. अहो साधारण गोष्ट घ्या की तुम्ही जर का सांगितली की आज भेंडीची भाजी बनवा आणि तुम्ही जेवायला बसले त्याच्यात तेव्हा ती कारल्याची भाजी वाढली गेली, तुम्ही नाराज होता का खुश होता मला सांगा. किंवा कोबीची भाजी वाढली तर तुम्ही नाराज होता का खुश होता? तुम्ही नाराज होता. काय आम्ही भेंडीची भाजी सांगितली तुम्ही, म्हणजे तुम्ही सांगितली नुसती भाजी जरी नुसती बदलली, भाजी नुसती बदलली ही ऐवजी ती भाजी बनवली तर तुम्ही एवढे नाराज होता, भडकता. तर तुम्ही लक्षात घ्या की देवाने तुम्हाला हे सांगितलं आणि तुम्ही ते करताय, तर देव किती नाराज होत असतील. म्हणून तर परमेश्वर आपल्याला सकाळी झोपेतनं उठवत नाहीत. तुम्ही बघा, तुम्ही विधीमध्ये राहा, परमेश्वर बरोबर 3 वाजता तुम्हाला जाग येणार म्हणजे येणार, तुम्ही किती वाजता झोपा. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला काय केलं पाहिजे, तपासलं पाहिजे की असं का तसं का, ह्या गोष्टी का नाही होत, त्या गोष्टी का होत आहेत आपल्या बाबतीमध्ये, चुकीच्या गोष्टी का होतात, योग्य गोष्टी का नाही होत. तर त्याच्या मागे हा सगळ्या गोष्टी त्याच्यात अवलंबून आहेत. तुम्ही जर का आज आजारी पडलात तर डॉक्टर विचारतात की काल काय खाल्लं होतं, म्हणजे काल काय तुम्ही दिवसभरामध्ये तुमची दिनचर्या होती त्यावर तुमचा आजचा आजारपण आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाल तर तुमची तो कुंडली काढतो, म्हणजे तुमच्या सगळं तुमच्या पूर्ण परिवाराची कुंडली असते. आईंना कुठला आजार होता, वडिलांना कुठला आजार होता, आजोबांना कुठला आजार होता, बापरे एवढं सगळं ते काढल्या जातं. आणि मग त्याच्यावर तुमची प्रकृती कशी आहे ह्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे तुम्ही जे मागे कर्म केलेले आहेत तुमच्या त्या ह्याच्यामध्ये पिढींमध्ये झालेले कर्म, ते त्याचा संस्कार तुमच्यावर होत असतो. आणि म्हणून तुम्ही चांगले जर का आत्ता ह्या क्रिया केल्या तर त्याच्यामुळे परमेश्वर काय करणार, तुम्हाला सहाय्य करतील. मग सकाळी झोपेतनं स्मरणाला उठवण्यासाठी परमेश्वर सहाय्य करणार आहेत, प्रत्येक विधी सेवादास्य प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला सहाय्य करणार आहेत. तुम्ही म्हणाल की आम्हाला कसं कळेल कुठे योग्य विधी आहे, कुठे जायचं नाही, कोणाला विचारायचं नाही, देवाला हात जोडून विनंती करायची रोज की आमचं द्रव्य, आमची सेवा, आमच्याकडच्या वस्तू, आमचे पदार्थ योग्य जिथे आवश्यकता आहे योग्य ठिकाणी आपण उपयोगी न्या आणि आम्हाला काहीतरी अधिकार आमचा घडवा, योग्यता घडवा, म्हणून देवाला कळकळीने विनंती केली तर परमेश्वर तुमच्या पुढे बरोबर काय करणार आहेत, ते त्या विधी तुमच्या पुढे आणि जिथे आवश्यक आहे तिथे बरोबर ते पोहोचल्या जाणार आहे. ते तुम्ही जर का माझ्याकडे ते दिलेलं आहे आणि तुम्ही देवाला विनंती केली की योग्य ठिकाणी गेलं पाहिजे, पण तू जर का ते तुम्ही मला दिलेलं आहे तर मी ते वापरणारच नाही, तो पदार्थ मी खाणारच नाही, तो बरोबर दुसरीकडे तो जाणारच आहे. म्हणजे मी जरी जेवायला बसलेलो आहे, तुम्ही मला पदार्थ वाढला, पण तेवढ्यामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती येऊन जाईल की ज्यांना खरोखर त्याची आवश्यकता आहे, तर बरोबर ती वस्तू मी त्यांना माझ्या ताटातनं काढून त्यांना ती देणार. म्हणजे हे काय आहे की ती वस्तू तुमची विनंती जर का देवापर्यंत पोहोचलेली तर तुमची वस्तू बरोबर जिथे पाहिजे तिथेच ती बरोबर परमेश्वर पोहोचवणार. तुम्हाला काहीही करायची गरज नाही, फक्त प्रार्थना, विनंती, तळमळ, अप्राप्ती या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. परमेश्वर पुढचं कार्य परमेश्वर करतात. आणि म्हणून डायंबास जेव्हा दुःख करत येतात हेच स्वामींना बघायचं नव्हतं की डायंबास एका व्यक्तीपायी, एका पत्नीपायी हे दुःख करतात, हे डायंबासांच्या बाबतीमध्ये स्वामींना बघायचं नाहीये. आणि कुणाच्याच बाबतीमध्ये देवाला बघायचं नाहीये की तो जीव कुठलाही तो प्रपंचासाठी म्हणून हे सगळं काय करतो हे देवाला अजिबात, म्हणजे त्याच्यासाठी तो दुःखी होतो, कष्टी होतो, त्याच्यासाठी समर्पित होतो, पण देवाच्या कुठल्याही छोट्याशा गोष्टीसाठी म्हणून तो समर्पित होण्याच्या बाबतीमध्ये मागे पुढे पाहतो हे देवाला अपेक्षित नाहीये. आणि म्हणून
मग ते जेव्हा दुःख करत येतात तेव्हा आमचे स्वामी त्यांना निरूपण करतात. स्वामी म्हणतात की गोसावी निरूपण केले. मग स्वामी म्हणतात की तव दायंबाये पुसले जी जी विखो सेविता पाप नव्हे तरी धर्मापासून निरपोनिका काढे. म्हणजे विषय सुरू आहे जडचेतन पदार्थांचा, तिथे काही निरूपण सुरू आहे. स्वामी म्हणतात रडू नका वगैरे, हे जडचेतन पदार्थ आहेत. हे जड म्हणजे जेवढी काही प्रॉपर्टी आहे, जी काही संपत्ती आपली वगैरे, हे सगळं काय त्याच्यामध्ये येतं आणि याच्यासाठी आपण रडतो. तर ते झालं. आणि चेतन संपत्ती म्हणजे चेतन संपत्तीमध्ये सगळ्यात पहिले येते पत्नी, त्याच्यानंतर आई वडील, मुलं, बाकीचे नातलग आणि ओळखी पाळखीचे मित्र परिवार, हे सगळं चेतन संपत्तीमध्ये येतं. जड संपत्तीमध्ये जे काय जे काही तुम्ही निर्माण केलेलं आहे, घर असेल, गाडी असेल वगैरे, आणि याची सुरुवात चपलेपासून जर का झाली तरी उत्तम. म्हणजे ती सुद्धा एक प्रकारची संपत्ती आहे. चप्पल ही सुद्धा संपत्ती आहे. चप्पल ही संपत्ती आहे. तुम्हाला कधी कळतं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाता त्यावेळेस तुम्ही काय करता की तुमची जी चप्पल आहे ती तुम्ही सगळ्यात खाली ठेवता. कुठे? सगळ्यांच्या चपला आपल्या चपलेच्या वर, आपली चप्पल एकदम कोपऱ्यामध्ये वगैरे ठेवून त्याच्यावर बाकीच्या चपला तुम्ही स्वतः ठेवून देता, त्याच्यामध्ये लोटून देता की आपली चप्पल कोणाला दिसली नाही पाहिजे. तेव्हा लक्षात येते की चप्पल ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे आपली, की त्याला आपण काय करतो, लपवून ठेवतो, झाकून ठेवतो, कुणाला दिसू नये, कुणी ती नेऊ नये असं. म्हणजे ते एक प्रकारची ती सुद्धा संपत्तीच आहे. म्हणजे तिथून सुरुवात जर का झाली तर सगळ्याच गोष्टी झाल्या, छोट्या मोठ्या बारीक, या सगळ्या गोष्टी संपत्ती या पदामध्ये येतात. आणि जेव्हा त्याच्यासाठी आपण रडतो, हे आहे जड गोष्टींसाठी, जड संपत्तीसाठी रडणं, आणि दुसरं आहे चेतन संपत्तीसाठी रडणं. तर याच्यामध्ये सुद्धा स्त्रीचा विशेष सांगितलेला आहे की स्त्री म्हणजे काय आहे, की स्त्री म्हणजे हा मुख्य विषय सांगितलेला आहे. तर मग याच्या सेवनेमुळे काय होतं, जास्त दोष निर्मिती होते. म्हणजे आई वडिलांचा स्नेह, मुलांचा स्नेहापेक्षा पण पत्नीचं जे काही लागलेपण आहे, पत्नीमध्ये आपलं लागलेपण आहे की आपल्यामध्ये पत्नीचं लागलेपण आहे, हे जास्त त्रासदायक असतं. म्हणजे अनुसरण घ्यायचं आहे. आता तुमचे मुलं लहान असतील, तुम्ही पटकन त्यांना घेऊन मार्गात जाऊ शकता, पण पत्नीचा काय विचार आहे, ती काय म्हणते, म्हणजे तिच्यासाठी थांबावं लागतं. भटोबासांना पण पत्नीसाठी जावं लागलं, ते त्यांची व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना परत जावं लागलं. म्हणजे तो जो काही भाग आहे, तुम्ही सगळ्यांना सोडू शकता, आई वडिलांना लगेच सोडून जाऊ शकता, मुलाबाळांना सोडून जाऊ शकता, परंतु पत्नीला सोडून जाणं म्हणजे त्यांची सगळी व्यवस्था करावी लागते. परत तिने केस केली तर मग मोठा प्रॉब्लेम. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तिथे हा जो मुख्य विषय आहे, चेतन विषय म्हणजे स्त्री विषय, याचा जास्त विचार करावा लागतो. आणि म्हणून आज दायंबा स्वामींना विचारतात, विखो सेविता पाप नव्हे तरी धर्मापासून निर्पोनिका काढे. म्हणजे जर का ह्या विखो सेवनाने जर का पाप होत नाही, म्हणजे बाईसांनी प्रश्न केला, बाई म्हणजे हे विखो सेविता पाप आहे का? तर स्वामी म्हणतात, बाई पाप तर नव्हे पर धर्मापासून याचा निर्पोनी काढी. यावर दायंबा प्रश्न करतात की देवा, जर का पाप नाहीये तर मग धर्मापासून निर्पोनी का काढे, म्हणजे धर्माच्या आड हे काय येतं? स्वामी म्हणतात, भोजिया स्त्री म्हणजे मतद्रव्याचा रावगा. स्त्री म्हणजे काय आहे? तुम्ही जरी म्हटलं की त्याच्याने दोष लागत नाही, तरी परंतु स्त्री ही, स्त्रीच्या सेवनेमुळे दोष लागत नाही, परंतु देवशाकडे नेणारी ती गोष्ट आहे. जसं मद्य आहे, दारू पिल्याने दोष लागत नाही, परंतु दारू पिल्यानंतर जी नशा येते, त्या नशेमध्ये तो जो काय करणार आहे, तो जो काही बोलणार आहे, बडबड करणार आहे, तो जो काही कोणाचं घातपात करणार आहे, तर ते नरकाला नेणार आहे. गाडी म्हणजे पाप नाहीये, परंतु गाडीमुळे आपल्याला पाप घडू शकतं. स्त्री म्हणजे पाप नाहीये, पण स्त्रीमुळे पाप घडू शकतं. रामायण महाभारत तुम्हाला माहिती आहे, हे स्त्रीमुळे घडलेलं आहे असं म्हटलं जातं. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की ते वादाचं मूळ कारण जे असतं तर त्याच्यामुळे होऊ शकतं. कधी कधी असं असतं, महिलांच्या जास्त गोष्टी होतात. म्हणजे महिलांनी, हे मी का सांगतो, महिलांना मी नावं ठेवत नाहीये, परंतु खरोखर महिलांनी ना बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. महिला वर्ग जर का बोलायला लागल्या तर मग काय काय ते बोलतील, आणि त्याच्यातनं काय होतं की इकडची गोष्ट तिकडे, तिकडची गोष्ट तिकडे पोहोचत राहते, आणि त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणामध्ये दोष निर्मिती होते, म्हणजे की एखादी गोष्ट ती हळूच ही व्यक्ती त्या व्यक्तीला सांगते, आणि त्या सांगितल्यामुळे त्यांच्यात वाद होतात.
किंवा घरामधले अनेक वाद हे असे असतात की ते स्त्रीमुळे होत असतात. कारण की त्यांनी संध्याकाळी पती काय घरी आल्यानंतर त्यांना हे आई काहीतरी वेगळं सांगते आणि म्हणजे स्वतःची आई काहीतरी वेगळं सांगते आणि पत्नी काहीतरी वेगळं सांगते, ह्याच्यामुळे ते वाद होणारे गोष्टी आहेत. म्हणजे मी हा मुद्दा का मी छेडतोय, कारण की उपदेशी कुटुंबामध्ये अशा प्रकारचं झालं नाही पाहिजे. उपदेशी कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि आई, घरातले ते वडील हे सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एकाने एकाकडे एक बोलायचं, एकाने एकाकडे एक बोलायचं, अशा प्रकारचं बोलणं नको ना. ह्याच्यानी काय फायदा होत नाहीये, तुमचे वाद होतात. म्हणजे माझं म्हणण्याचं उद्दिष्ट असं आहे की जर का तुमच्या घरामध्ये वाद झाले तर मग तुमचं परत देव धर्म जो आहे त्याच्यावर पूर्णावर परिणाम होतो. तुमच्या घरी जर का दुपारी भांडणं झाली तर संध्याकाळी पूजा अवसर म्हणाल का तुम्ही? मोठं भांडण झालं सगळ्यांशी, संध्याकाळचं पूजा अवसर देवपूजा तुम्ही करणार नाही. केली तरी ते काय आपलं उदासपूर्वक तुम्ही ते सगळं करणार आहे. म्हणजे काय होईल की तुमची मनस्थिती त्याच्यामुळे खराब होते. तर असं होता कामा नये. हा जो काही स्त्रीवर जो काही समाजाने तो काही आरोप केलेला आहे की बाबा स्त्रीमुळे भांडणं होतात, हे होतात, ते हा जो कलंक आहे तो स्त्रीने स्वतः पुसून टाकला पाहिजे. आणि सगळ्यांनी परपंचामध्ये राहताना एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. सासूने पण सुनेला सांभाळून घेतलं पाहिजे, सुनेने सासूला सांभाळून घेतलं पाहिजे. उगाचच आपण अधिक मोठे आहोत आणि त्याच्यामुळे जर का आपण काहीतरी त्या बोललो आणि खूप मोठेपणा आपण त्याच्यातनं कमवलेला आहे, आपण जर का त्या व्यक्तीचं काहीतरी वाईट करतोय म्हणजे आपण खूप मोठं काम करतोय, अशातला भाग नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे, स्वामींनी स्पेशली स्त्रियांसाठी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत काही वचनं सांगितलेली आहेत. वचनांकडे आता आपण लक्ष देऊया. की स्वामी म्हणतात की स्त्री म्हणजे काय आहे की बाई पाप तर नव्हे पण धर्मापासून ऐसा निर्पुणीकडे, म्हणजे धर्मापासून पूर्ण निधर्म करून टाकतो त्या व्यक्तीला. यावर डायंबास विचारतात की मग धर्मापासून निर्पुण का काढतो ना. स्वामी सांगतात भोज्या स्त्री म्हणजे मतद्रव्याचा रावगा. मतद्रव्य म्हणजे जे दोष निर्माण करणारे जे पदार्थ आहेत, जे नशा आणणारे पदार्थ आहेत, ते 8 प्रकारचे पदार्थ आहेत. आफू, माफू, भांग, धतुरा, ताडी, माडी, सिंधी आणि सुरा. हे आम्हाला अभ्यासामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत की बाबा अशा अशा पद्धतीचं का, कारण की या गोष्टींपासून तुम्ही नेहमी लांब राहा. हे 8 प्रकारचे हे नशा आणणारे हे पदार्थ आहेत. आणि ह्या 8ही पदार्थांचा स्त्री कोण आहे? राव म्हणजे राजा आहे. म्हणजे ह्या 8 पदार्थांमध्ये जी दोष निर्मिती आहे त्याच्या 8 पट अधिक स्त्रीपासून दोष निर्मिती अधिक होते. किंवा 8 ही मिळून जी दोष निर्मिती होणार आहे ती एका स्त्रीमुळे ती दोष निर्मिती होऊ शकते. आणि म्हणून अनेक द्रव्ये सेविलिया माजविती, कसं काय ना, अनेक द्रव्ये जे आहेत नशा आणणारे जे बाकीचे दोष निर्माण करणारे जे पदार्थ आहेत ते सेवन केल्याने म्हणजे ग्रहण केल्याने नंतर दोष निर्माण होतो. परंतु स्त्री दर्शन मात्रेची माजवी म्हणजे तिला नुसतं पाहिल्याने सुद्धा दोष निर्मिती होत असते. मग याचा आचार काय आहे? म्हणून चित्रीची स्त्री न पाहावी, म्हणजे स्त्रीचं चित्र पुरुषांनी पाहू नये आणि पुरुषाचं चित्र स्त्रीने पाहू नये. स्त्रियेची नावे ठकार ही न पहावा, म्हणजे स्त्रीची आकृती सुद्धा पुतळा असेल वगैरे ते सुद्धा पाहू नये. पाहिल्या माजवी, त्याच्यामुळे काय होणार की दोष निर्मिती होणार पाहिल्यानंतर. सर्वज्ञ म्हणतले तर यावरी भटी पुसली जी पुरुषासी आणि काही माजवी ते असे जी, म्हणजे नुसतं स्त्रीच माजवणार आहे का? स्त्रीच फक्त दोष निर्माण करून देणारी आहे का? तर नाही, तसं नाही. तर स्त्रीपेक्षा पण माजविण्याचा विशेष कोणाचा आहे? दोष निर्मिती करून देण्याचा विशेष कोणाचा आहे? तर द्रव्याचा आहे, पैशाचा आहे. स्त्री दर्शने माजवी परंतु द्रव्य अस्तित्वे माजवी. द्रव्य अस्तित्वे म्हणजे द्रव्य नुसतं असल्याच्या जाणीवेने सुद्धा आपल्याला दोष निर्मिती होते. म्हणजे तुम्हाला एवढ्या रुपयांची नोकरी लागणार आहे, एवढं जरी तुमच्या मनामध्ये आलं की मी एवढं शिकलो म्हणजे मी आता नोकरीला लागलो तर कमीत कमी ₹1,00,000 पगार घेणे, हा सुद्धा दोषच आहे. म्हणजे त्याच्याने सुद्धा अहंकार येतो. त्याच्यानंतर एखाद्याला हे लक्षात आलं की आमके मेल्यानंतर ही प्रॉपर्टी माझ्याच नावे होणार एवढी मोठी, हे सुद्धा काय अस्तित्वे, म्हणजे नुसतं द्रव्याचं अस्तित्व जरी तुमच्या लक्षात आलं की किती प्रॉपर्टी माझ्या नावे होऊ शकते, किती प्रॉपर्टी माझ्या नावे आहे, किती पैसे माझ्या बँक अकाउंटमध्ये आहेत, हे जरी नुसतं जरी लक्षात आलं तरी पण सुद्धा
काय होतं की दोष निर्मिती होते, म्हणजे काही गोष्टी सेवन केल्याने दोष निर्मिती होते, परंतु द्रव्य असा प्रकार आहे की द्रव्य नुसतं तुम्ही पाहिलं जरी तर त्याच्याने सुद्धा दोष निर्मिती त्याच्यामध्ये होत असते. तर अशा पद्धतीने या दोष निर्मिती करणाऱ्या पदार्थांविषयी स्वामींनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं. आणि मग दायंबासी दुसरी ब्राह्मणी पोमाईसी झाली, दुसऱ्या पत्नी सोबत, म्हणजे ती पोमाईसा नावाची त्यांची दुसरी पत्नी, तिच्यासोबत तिने लग्न भविष्य काळामध्ये केलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण अनेक गोष्टींवर विश्लेषण पाहिलेलं आहे. माझा नेहमीचाच विषय जो आहे, देवाने सांगितलं तेच करा, इतर गोष्टी करण्याच्या मागे लागू नका, आवश्यक ते करा, उपयुक्त आहे ते करा, नुसतंच करायचं म्हणून करू नका, स्वतःचं नाव होईल म्हणून करू नका, तर याच्यामुळे परमेश्वर सुद्धा तुमचं नाव घेतील. अशा पद्धतीच्या क्रिया आपण केल्या पाहिजेत. आणि म्हणून आजच्या सत्रातला विषय जर जो आहे थोडा व्यापक आणि थोडा मोकळा मी बोललो, तो पण तुम्ही लक्षात घेऊन त्या हिशोबाने तुम्ही वर्तन करा. कुठल्याही प्रकारे आपण परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे, हा एक मनामध्ये उद्देश ठेवून तुमचं आचरणशैली सात्विकपणे तुम्ही आयुष्यभर करा. आजच्या सत्रामध्ये, आजचं सत्र होतं 20 क्रमांकाचं आणि आज उत्तरार्थ 111 क्रमांकाची दायंबा स्त्रीनिमित्त दुःख करणे ही लीळा आपण श्रवणाने चिंतन केलेली आहे. दंडवत हो.